नमस्कार. प्रगती ॲग्रो सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या मकेच्या प्लॉटवर असून विजय चव्हाण यांनी 2-2.5 एकर मका केलेली आहे. तरी 1 एकर मकेला आपल्या वृंदावन भट्टी स्पेशलचा एक डोस दिला आहे आणि 1.5 एकराचा तो रासायनिक खतावर त्यानं प्लॉट ठेवला आहे. तरी बाबा मकाला आपल्या खताचा रिझल्ट कसा आला ते थोडी आपणाला तो माहिती सांगेल. मका लावून एक महिनाभर झालं. आपण यांच्याकडनं खत घेतला होता वृंदावन भट्टी. 15 दिवस झालं टाकून आपण खत. मकाची उंची वाढली आहे 2.5 ते 3 फूट आणि मकाचा कलर हे आला आहे समजा व्यवस्थित काळसर हे. आणि खाली बी 1-1.5 एकर केलेली आहे मका आपण. त्याला रासायनिक खत ठेवलं आहे आपण त्याला बी ती. त्यात आणि ह्यात काय फरक वाटतोय तुला? हे पानाची रुंदी हे जी वाढली त्याची काय अजून नाही, काळोखी नाही त्याला एवढी. त्याच्यापेक्षा किती उंची वाढली आहे प्लॉट? त्याच्यापेक्षा ह्याची 1.5 फूट उंची जास्त आहे. आणि 20 ते 25 दिवस झाले फक्त आपण ह्याला खत टाकून. लागण केल्यानंतर किती दिवसांनी खत टाकला? मग लागण केल्यावर 10-12 दिवसांनी खत टाकलंय आपण. 10 ते 12 दिवसात त्याचा रिझल्ट चांगला आहे. ह्याचा रिझल्ट 1 नंबर आहे. तुम्ही समाधानी आहे खतापासून? होय. तरी आपण बघू शकता, हा व्हिडिओमध्ये प्लॉट बघतोय तो आपण मक्याचा प्लॉट